पुणे दौऱ्यावर आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पक्ष बांधणीवर भर देण्यास सांगितले आहे। तर पुणे महापालिकेत पक्षाचे प्रतिनिधित्व नसल्याने संघटन मजबूत करण्यासाठी युवकांना संधी दिली जाईल असेही ते म्हणाले। सुषमा अंधारे यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिल्याने त्यांना पक्षाने न्याय द्यावा ही माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत पक्षाची ताकद आगामी काळात पुण्यात निश्चित वाढेल असा विश्वासही अहिर यांनी व्यक्त केला। हे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये या सर्वांची एक स्वतंत्र बैठक शहर प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन त्यांचे नेमकं काय गाणं आहे, नेमकं काय म्हणणं आणि संघटना वाढवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे अशी ती पण एक बैठक नियोजित करण्याचे काम होणार आहे। शिवसेनेत संभ्रम असा आहे ना की राज्यात जुने मला मांडणारे खूप लोक आहेत, खूप लोक अगोदर यायलाही देखील तयार होते किंवा आताही येऊ शकतो, पण परत एकदा मी सांगतो की मी त्यांना इकडे आणून तोडून करून करण्याचा माझा नाहीये। त्याला स्वतःहून असं वाटलं तो मी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबरोबर करत असताना ते विकास कामासाठी किंवा त्यांचे काय इच्छा असतील ते आले तर स्वाभाविकच त्यांना मी भेटण्याचं काम करण्यात येईल। या व्यतिरिक्त पण मी एका घटनात्मक पदावर एक व्यक्ती म्हणून घेऊन माझ्याकडे जर कोणी आला तरी देखील तो आमच्या पक्षाचा आहे किंवा इतर पक्षाचा आहे हे न बघता त्याचे प्रश्न या अगोदर पण मी सोडत होतो आणि आताही देखील सोडण्याचं काम केलं। शहरातल्या शिवसेनेत संभ्रम असे ना भाऊ, राज्यात सत्तेत असलेली शिवसेना पुण्यात विरोधक म्हणून काम करते। 2 दिवसापूर्वी आंदोलनं झाली, त्याआधी अनेक आक्रमक आंदोलन झाली, सूर सापडत नाहीये पुण्यातल्या शिवसेनेला असं वाटते तुम्हाला? मला असं वाटते की हे काय फक्त पुणे महानगरपालिका पुरतं मर्यादित नाहीये। तुम्ही बघितलं असेल की अशी आम्ही जी भूमिका घेतो तर तसं भारतीय जनता पार्टी दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये पण ती भूमिका घेत असतो आणि शेवटी लोकांचे प्रश्न लोकप्रतिनिधी नात्याने सोडवणं किंवा मांडणं ही गरज असते। पण एक गोष्ट नक्की आहे की संघटनात्मक ज्यावेळी एक प्रशासनाच्या वरती एक धाक असली पाहिजे या दृष्टिकोनातूनच तो त्यांचा मोर्चा असावा। अर्थात मला काय त्याच्यातली अधिकची माहिती नाही आहे, परंतु पुढे देखील लोकांच्या प्रश्नासाठी असेल तर रस्त्यावरती त्यांना उतरावंच लागेल, कारण लोकांनी त्यांना विरोधी पक्ष म्हणून घेऊन भूमिकेतून ठेवण्याचं काम केलेलं। एकही लोकप्रतिनिधी निवडून न आल्यामुळे स्वाभाविक आहे की लोकांना ही अपेक्षा असेल की ठीक आहे आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी चांगलं काम केलं तर तुम्ही स्वागत करा, पण जर चांगलं काम होत नसेल तर ते नजरेत आणून देण्याचा अर्थात त्याचा नजरेत आणून देण्याची पद्धत हा मोर्चा असलं पाहिजे, सिस्टम मंडळ भेटून करायला पाहिजे हा नंतरचा भाग, पण ते केलं पाहिजे। पण मला असं वाटते मी यायच्या अगोदर हा मोर्चा निघाल्यामुळे परत मोर्चा काढण्याची त्यांच्यावरती वेळ येऊ नये असाही विचार सर्व राज्यातले असलेल्या मित्रपक्षांनी मिळून केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा। निवृत्ती घ्यावीशी वाटते हे अगोदरच तरुणांना जे आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल की पुणे शहरामध्ये पण नुकताच काही बदल करण्याचं काम केलेलं आहे। बाबुळींना एक जबाबदारी दिलेली आहे, कारण या अगोदरचे जे युवा सेनेमध्ये काम करणार होते त्यांना आता फादर बॉडीमध्ये कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करायला पाहिजे। तर हे जे बदल आपण यासाठीच करतोय की या सर्व विषयावरती पक्ष संघटना म्हणून कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे आणि ही घटना देशव्यापी ज्यावेळी घडते अशा स्थानिक स्तरावरती पण देखील आपला कोणीतरी पक्षाचा प्रतिनिधी असलं पाहिजे, म्हणून नक्कीच त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण करू। ओबीसीना न्याय मिळतो की नाही हे जे म्हणणं मला असं वाटते ते आज योग्य होणार नाही, कारण स्वतः पंकजाताई आहेत, या अगोदर धनंजय मुंडेजी होते, आदरणीय भुजबळ साहेब त्या समाजामध्ये आहेत, अनेक आमच्यासारखे किंवा अनेक लोक पण जे वेगवेगळ्या समाजाचे घटक आहेत ते उपेक्षित जे वंचित समाजाचे पण अनेक काही घटक आहेत ते सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत आणि त्या सरकारमध्ये जरी नसले तरी देखील लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, खासदार म्हणून आमदार म्हणून आहेत। मला असं वाटते आपण लगेच अशा निकर्षाला येणं काय योग्य नाही। आपण ज्यावेळी येतो त्यावेळी आपण लायक असतो आणि जातो त्यावेळी नालायक असतो अशी भूमिका कोणी घेता कामा नये। आणि मी परत एकदा सांगतो की 2024ला पण मला ही संधी होती, महानगरपालिकेला पण ही संधी होती, अशा भूमिका होती, पण मी कुठची त्यावेळी भूमिका घेतली निष्ठेने प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे। आणि तुम्हालाही माहीत असेल की आपण सर्वजणच मला गेल्या 4-5 वर्षापासून संघटनात्मक कव्हर करत होता आणि संपर्क प्रमुख या नात्याने पण मी जेवढा वेळ आलो किंवा देण्याचा प्रयत्न मी केला आणि काय होतो लोकांना वाटायचं का पुणे चे संपर्क प्रमुख, तर त्यांना असं वाटायचं फक्त पुणे शहर नाही, मी संपर्क प्रमुख होतो 21 विधानसभेचा आणि 21 विधानसभेमध्ये आम्ही अवघ्या 2 सीट घेतलेत, एक मोकाटेंची आणि एक ग्रामीणमध्ये, आणि ग्रामीणमध्ये आम्ही बाबाजी काळेंना एवढ्या मताधिक्याने आणण्याचं काम केलं। तर सांगण्याचा हेतू असं की जिकडे
मी गेलो तर तिकडे प्रामाणिक माझी भूमिका केली आणि आज तीच प्रामाणिक भूमिका आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांतजींच्या सहयोगाने या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू आणि येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये पुन्हा अजून तुम्हाला पक्षाची ताकद वाढलेली पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे.